ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केली आणि पहिल्याच दिवशी राज्यभरातल्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये गर्दी उसळली होती। मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटे 3:15 वाजल्यापासून रांग लागली होती। साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तौबा गर्दी। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलंय। देवाचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी मंडप फुलांनी सजवण्यात आलाय। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी तिथे देखील पहाटेपासून गर्दी। तर चौथी दृश्य आहेत शेगाव इथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात भक्तांनी अलोट गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी हजारो भक्त शेगावात दाखल झाले। गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतात। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने व्हावं यासाठी भाविक कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचले। नवीन वर्षाच्या इच्छापूर्तीचं मागणं अंबाबाईच्या चरणी मागताना पाहायला मिळतात। सुमारे 2 लाख भाविक आज अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात येतील असं मंदिराच्या पुजाऱ्यांचा अंदाज आहे। तर या नव्या वर्षी सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली आहे। नववर्षाचं स्वागत झाल्यानंतर आज भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला दाखल झालेले आहेत। आपण अंबाबाईच्या मंदिरामध्ये आहोत, गाभाऱ्यामध्ये आहोत। मी तुम्हाला नववर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईचं हे रूप दाखवतो। याची देही याची डोळा, तुम्ही हे रूप अंबाबाईचं पाहू शकता। या अंबाबाईचं दर्शन घेण्याकरता आणि एकूणच नवीन वर्षाचा संकल्प करण्याकरता भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय सांगाल, आजचा उत्साह भाविकांचा कसा आहे आणि एकूणच आत्ता इथल्या मंदिरातल्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? नवीन वर्षाची सुरुवात पहाटे मंदिर उघडल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये दिवसाची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे। महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजकांतर्फे सर्व भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। एकूणच किती भाविक आज या ठिकाणी दर्शनाला येतील असं वाटतं? साधारण 1.5 ते 2 लाख भाविक आज दर्शन घेऊन जातील दिवसभरामध्ये। सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक दर्शन या ठिकाणी घेऊन जातील मंदिरामधून असं पुजाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र लाखो भाविक आज कोल्हापुरात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राम पवार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।